ह्या लाडली बहीण योजना काढली, याच्यामध्ये सर्वांचं महिलांनी स्वागतच केलं, परंतु असे काही निगेटिव्ह पसरल्या जाऊ लागले की ती बंद झाली आणि बंद होते, असं त्याच्यावर काय सांगणार सर? हे बघा, विरोधकांचं कामच आहे की सरकारने एखादी चांगली योजना जरा लॉन्च केली आणि त्याचा फायदा जर सर्वसामान्यांना होत असला तर लोकांमध्ये खोटा नरेटिव्ह कसा पसरवता येईल याचा प्रयत्न विरोधक हा करतच असतो। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आपल्या राज्यातील महिलांसाठी त्या ठिकाणी राज्य सरकारने चालू केलेली आहे, त्यामध्ये वेबसाईटमध्ये मागच्या काही कालावधीत अडचणी असल्या, स्लो झालं किंवा त्या ठिकाणी काही एरर आला आहे असा प्रकार काही ठिकाणी घडलेले आहेत, परंतु सरकारने स्पष्ट त्या ठिकाणी आदेश काढलेले मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदयांनी की या योजनेच्या संदर्भात ऑफलाईनसुद्धा अर्ज स्वीकारले जातील। त्या संदर्भात ती समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे 3 सदस्यांची, किंवा संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा तशा प्रकारच्या सूचना निश्चितच दिल्या गेलेल्या आहेत आणि यामधनं जे काही कोणी लाभार्थी आहेत त्यांची लाभार्थी संख्या आहे याचं नक्कीच त्या ठिकाणी आम्ही सर्वजण ट्रॅकिंग करतो आहे। जसं की जाफराबाद असेल, भोकरदन तालुका असेल, यामध्ये 21 ते 65 वयोगटातील कोणत्या माता भगिनी येतात की ज्या या योजनेला पात्र ठरू शकतात आणि मग गावनिहाय त्यांची संख्या आणि मग त्या गावामध्ये आत्तापर्यंत झालेली नोंदणी किंवा कोण बाकी आहेत, तर अशा सर्वांशी संपर्क करून जी काही संख्या जाफराबाद किंवा भोकरदनमध्ये आहे त्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन नक्कीच या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे अर्ज भरून घेण्यात येतील, त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल। त्यामुळं कोणी कसंही राजकारण याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल की जाफराबाद तालुक्यामध्ये 21 ते 65 वयोगटातील ज्या पात्र महिला आहेत, त्या निकषामध्ये बसणाऱ्या महिला आहेत, त्या नक्कीच त्या ठिकाणी 100% लाभ आपण पूर्णपणे महिलांना उपलब्ध करून देऊ, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। हे जाफराबादमध्ये निगेटिव्ह पसरलं जाते, हे खोटं आहे का सर? 100% खोटं आहे। नरेटिव्ह काही असू द्या, आमचं धोरण की गोरगरीब पाहिजे, मग तो कोणताही लाभार्थी असो, आणि त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांचं सक्षमीकरण या योजनेच्या माध्यमातून होऊ शकतं आणि त्यामुळं ठेवू नये एवढंच मी आता सांगू शकतो। विरोधक काही म्हणतील का किती वर्ष झाली ती परंपरा लागली, अशासाठी लोक ते आहे त्यामध्ये स्टायपेंडचे त्यांच्या पदासाठी पाहिजे।